नमस्कार. रोजचा पडलेला प्रश्न म्हणजे लहान मुलांच्या टिफिनला किंवा रोजच्या नाश्त्याला वेगळं काय बनवायचं जे पौष्टिकही असेल, झटपटही बनेल आणि पोटभरीचंही असेल. तर चला तर मग आज मी अशीच एक रेसिपी आणलेली आहे. आज आपण मस्त मूग डाळ आणि पालकाचे पौष्टिक असे डोसे बनवणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट बनते. त्यासोबतच मी छान अशा चटणीही दाखवलेल्या आहेत. झटपट बनणाऱ्या चटणी आहेत, त्याच्यासाठी कुठलीही पहिली प्रिपरेशन करावी लागत नाही. तर अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही झटपट ही रेसिपी बनवू शकता आणि लहान मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता. चला तर मग वेळ न घालवता हे कसे बनवायचे ते पाहूयात. तर मूगडाळीचे डोसे बनवतोय त्यासाठी 1 वाटी मूगडाळ आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. आपली मूगडाळ छान भिजलेली आहे. ह्या वाटीने मी प्रमाण घेतलेलं होतं. सेम वाटीने मी 1 वाटी मूगडाळ भिजवलेली आहे. आता ही घरची डाळ आहे, त्यामुळे यावरती थोड्याशा साली दिसत आहेत. तर मस्त अशी ही गावरान डाळ मी रात्रभर भिजत ठेवलेली होती. आता एका मिक्सरच्या जारमध्ये यातलं सगळं पाणी काढून ही मूगडाळ आपण छान बारीक करणार आहोत. तर आता तुमच्याकडे गावरान मूगडाळ नसेल तर जी बाहेर मिळते ती पॉलिशवाली घेतली तरीही चालेल. आता इथे मी 8 ते 10 पालकाची पानं स्वच्छ धुवून घेतलेली होती. ती मी हातानेच तोडून अशी यामध्ये घातलेली आहेत. सोबतच यामध्ये आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालणार आहोत. तर तुमच्या तिखटानुसार तुम्ही मिरची घालू शकता. थोडंसं पाणी घालायचं आणि याचे छान असं स्मूथचं बॅटर बनवून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता हे छान असं बॅटर तयार झालेलं आहे. अगदी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं बनवलेलं आहे. आता यामध्ये सेम वाटीने आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घालणार आहोत आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घालणार आहोत. आता हे पीठ घातल्यामुळे आपले डोसे जे आहेत ते अजून जास्त पौष्टिक बनणार आहेत. चवीनुसार थोडं मीठ घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि हे थोडंसं चमच्याने आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये का घालायचं तर याची सगळ्याची एक छान स्मूथ अशी कन्सिस्टन्सी बनते आणि त्यामुळे आपले डोसे खूप सुंदर होतात. तर एकदा आपण हे सगळं फिरवून घेणार आहोत. एकदा फिरवून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपलं बॅटर छान एकसारखं तयार झालेलं आहे. मस्त या ज्वारीच्या पिठाचे अजिबातही गाठी झालेल्या नाही आहेत, त्यामुळे आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असे हे पीठ आपण बनवून घेतलेलं आहे. एकदा हलवून घ्यायचं. तुम्हाला जर असं वाटत असेल की पीठ थोडंसं घट्ट आहे तर यामध्ये मिक्सरच्या भांड्याने थोडंसं मी पाणी घातलेलं आहे. साधारण 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे आणि आता हे पाणी आपण या पिठासोबत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. एकसारखं हे पीठ आपण हलवून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, पीठ जेवढं तुम्ही हलवून घ्याल ना आपल्या ज्या डोसे आहेत त्याला सुंदर अशी जाळी सुटते. तर पीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे. याच स्टेजला तुम्ही तिखट आणि थोडंसं मीठही टेस्ट करून बघू शकता. आता यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ आपण थोडा वेळ साईडला ठेवणार आहोत. आता पीठ तोपर्यंत साईडला ठेवलं आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूयात. तर मिक्सर जारमध्ये इथे मी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. याऐवजी तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा ओलं खोबरं असेल तर त्याचा वापर केला तरीही चालेल. तिखटासाठी आपण यामध्ये मिरची घातली आहे आणि 2 चमचे इथे मी दाण्यांचा कूट घातलेला आहे. तर भाजलेले शेंगदाणे होते, त्याऐवजी तुम्ही भाजलेले शेंगदाण्याचा वापर केला तरीही चालेल. चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता याला सुंदर असा कलर यावा म्हणून मी इथे 1 बेडगी मिरची तोडून टाकलेली आहे. सोबतच थोडंसं पाणी घालायचं. तुम्ही जर दही खात असाल तर त्यामध्ये दही घातलं तरीही चालेल. आता तुम्हाला चटणी किती पातळ किती घट्टसर बनवायची त्यानुसार पाणी घालून हे छान बारीक करून घ्यायचं. तर मस्त अशी ही छान कन्सिस्टन्सीची चटणी तयार झालेली आहे. जास्त दाटही नाही आणि जास्त पातळही नाही अशी ही छान चटणी तयार झाली आहे. ही साईडला ठेवूयात. आता दुसरी एक चटणी बनवण्यासाठी पुन्हा मी मिक्सर जारमध्ये थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही ओलं खोबरं किंवा किसलेलं खोबरंही घेऊ शकता. हिरवी मिरची घेतलेली आहे तिखटासाठी. सोबतच 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. पुन्हा तेच थोडंसं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. याऐवजी भाजलेले शेंगदाण्याचाही तुम्ही वापर करू शकता. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपण थोडंसं दही घालणार आहोत. तर आता दही घातल्यामुळे या चटणीला खूप सुंदर अशी चव येते, आंबट गोड अशी चव येते. यामध्ये तुम्ही थोडासा साखर घातली तरीही चालेल. आता सोबतच यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. यामुळे आपली चटणी व्यवस्थित कन्सिस्टन्सीची बनणार आहे. झाकण ठेवून आपण हे बारीक करून घेणार आहोत. तर मस्त अशी ही आपली व्हाईट चटणी तयार झालेली आहे. खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे.
यामध्ये लसणाच्या पाकळ्या नाही घातल्या तर तुम्ही ही चटणी एखाद्या उपवासाच्या दिवशीही वापरू शकता. आता इकडे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला होता. तवा आपला छान गरम झाला आहे. आता यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं. पहिला डोसा शक्यतो चिकटायची शक्यता असते, त्यामुळे तेल छान व्यवस्थित तव्याला ग्रीस करून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकायचं. त्यामुळे तव्याचं टेम्परेचर जे आहे ते व्यवस्थित एकसारखं होतं. टिश्यू पेपरने आपण हे पुसून घेतलेलं आहे आणि मस्त आता हे तयार केलेलं बॅटर आपण एक पळी टाकणार आहोत आणि डोशासारखं छान असं पसरवून घेणार आहोत. किती पातळसर किती दाटसर तुम्हाला डोसा हवा आहे त्यानुसार तुम्ही हे पसरून घेऊ शकता. तर मस्त हे आपण डोश्याचं बॅटर पसरून घेतलेलं आहे. आता साईडने थोडंसं तेल घालून घेणार आहोत. याऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता, त्यानेही आपले डोसे खूप सुंदर लागतात. आता हे अजून तुम्हाला जास्त पौष्टिक बनवायचे असतील तर यावरती तुम्ही थोडंसं पनीर खिसून टाकलं तरीही चालेल. आता 1-2 मिनटं थांबल्यानंतर आपले डोसे जे आहेत ते छान एका बाजूने ब्राऊन होतात. मग हे आपण पलटी करून घेणार आहोत. लक्षात ठेवा, आपण हे छान पातळसर बनवलेले होते, त्यामुळे हे डोसे भाजायला जास्त वेळ लागत नाही. दुसऱ्या साईडनेही आपण थोडंसं तेल सोडून हे डोसे छान कुरकुरीत दोन्ही साईडने भाजून घेणार आहोत. तर 1-2 मिनटं एका साईडने आणि 1-2 मिनटं दुसऱ्या साईडने असे हे छान आपण क्रिस्पीसर भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता डोस्याला सुंदर अशी जाळी सुटलेली आहे, कारण पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं होतं. जेवढं तुम्ही छान पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्याल तेवढं डोस्याला सुंदर अशी जाळी सुटते. तर आपले डोसे तुम्ही पाहू शकता एका साईडने छान असे क्रिस्पीसर भाजले गेलेले आहेत. दुसऱ्या साईडनेही आपण हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. हे डोसे बनवायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही आणि खूप जास्त पौष्टिकही आहेत. तुम्ही वजन कमी करायचा प्रयत्न करत असाल तर हे डोसे अतिशय उपयुक्त ठरतात. तर मस्त असा हा डोसा दोन्ही साईडने छान भाजला गेलेला आहे. तो आपण मस्त तयार केलेल्या चटणीसोबत सर्व करणार आहोत. तर असे हे पौष्टिक डोसे अगदी झटपट बनतात. तुम्ही पाहिलंत अजिबातही वेळ लागत नाही. चटणींची रेसिपी अगदी सोपी होती. सकाळच्या वेळेमध्ये किंवा लहान मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही हे डोसे नक्कीच देऊ शकता. तर तुम्हीही असे हे डोसे नक्की बनवून पहा. कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी पौष्टिक अशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.